संभाजीनगर शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही. परंतु कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही. कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे, संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे. तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल. जवळपास राजू शिंदे यांच्यासोबत 6 नगरसेवक येत आहेत, त्यामुळे तुम्ही भाजपला खिंडार पाडताय. मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे. ही महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील, किती लोक येतील. म्हणजे हे 6 वर थांबणार नाही यापेक्षा बिलकुल 6च्या पुढे आम्ही निश्चित जाऊ. परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगरात तरी आम्ही पूर्ण करू. मला असं वाटतं अजून सामना संपलेला नाही. अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल. त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली, कोणी कोणाला रिटायर करायला भाग पाडलं, कोणाला जनतेने नाकारलं. हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल. तुम्ही विकेट करणार? 100% 100% सामना पूर्ण झालेला नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट देण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्टचा पाला. त्यांचं असं मत आहे की जी नोटीस आली होती ती महानगरपालिकेच्या गैरसमजातून आली. मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे. कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय, ते आपले गोंदियाचे पटेल, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय, आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय. मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीनं संपविलेले आहेत. त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं, बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. याच नवाब मलिकवर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे, पुरावे देतो सांगितलेलं आहे. हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली, आम्ही घेतली नव्हती. आणि हेच नवाब मलिक आज अजितदादांबरोबर बसतात आणि हेच अजितदादा आज देवेंद्रजींबरोबर बसतात, अमित शहा बरोबर बसतात, नरेंद्र मोदीजींबरोबर बसतात. मला असं वाटतं हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का? म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता. अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल. कारण तुमचं कथनी आणि करणी, जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी, तर या दोन्हीमध्ये तुमचाच फरक आहे. हा वेगळा मुद्दा आहे. पण ते ज्या विषयासाठी लढा देत आहेत त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आणि ते जे भूमिका म्हणतात ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाही. जे ओबीसी त्यांना ओबीसीचा दर्जा द्या असं ते म्हणतात. आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काही वेगळं असायचं काही कारण नाही. कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्याच लोक कुणबी होते. आता विदर्भात कुणबी कोण आहेत? मराठेच कुणबी झालेले आहेत ना. हीच भूमिका त्यांची आहे. आणि मला असं वाटतं ते जी भूमिका घेतील ती वेगळी भूमिका, राजकीय भूमिका. परंतु निश्चित मराठा समाजाला ते एकत्रित करतात हे तर नाकारता येणार नाही. बारसूर रिफायनरीचा प्रकल्प आहे, त्याच्या आशा पल्लवित झाल्या. 308 एकरचं क्षेत्र जे आहे ते औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित. मला असं वाटतं याला अजून अनेक दिवस बाकी आहे. शेतकऱ्यांचा विरोध बारसू प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना या भागातील जैवविविधता नष्ट करून बारसू प्रकल्प रिफायनरीची गरज नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारे घोषित झालं त्याला सजेशन, ऑब्जेक्शन, शेतकऱ्यांची भूमिका याच्यात निर्णायक ठरेल. बरं, तुमचा सहकारी पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले. अर्जासोबत 20,000चा पक्ष निधी जमा करावा सुद्धा लागणार आहे. 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरायला सांगितलं.
नाही, मला असं वाटतं अर्ज घेणं काही वाईट नाही आहे. शिवसेनेनं सुद्धा 288 मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या. पूर्ण 288 मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी, लोकसभेच्याही 4 महिने 6 महिने आधी घेतलेले आहेत. त्या सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयारी करत असतात. त्यांचं काय चूक आहे असं मला वाटत नाही. कुठं ते मजबूत आहेत, कुठं मजबूत नाही, कुठं अर्ज येतात, कुठे येत नाही, आलेले अर्ज किती चांगले म्हणजे निवडणुकीच्या मेरिटनुसार किती चांगले, ह्या सगळ्या गोष्टी निश्चित सगळे पक्ष बघत असतात. बरं, काल ती क्रिकेटची जी टीम आली होती तर त्यांना 11 कोटी रुपये सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत. एकीकडे शेतकरी, पिकपाणी हे सगळे प्रश्न. मला असं वाटतं सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या BCCI कडं, ज्या पद्धतीनं IPL असेल, या सगळ्या याच्यातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो. पैसा म्हणजे खरं तर या IPL वगैरे या पैशासाठीच आहे. असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेटमधून. त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतु परंतु मुळीच नाही. तर तो एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे.